तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। 2019 मध्ये राज्य सरकारने कर्जमाफी केलेली होती आणि त्या कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सुद्धा राज्य सरकारने केलेली होती। पण अद्यापपर्यंत काही उर्वरित जे शेतकरी पात्र होते त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाची रक्कम वाटप करण्यात आलेली नव्हती। मात्र आता ती वाटप करण्यास सुरुवात झालेली, कारण की ई-केवायसी करणे सुरू झालेली, आधार प्रमाणीकरण करणे सुरू झालेले। त्यामुळे तुमची लिस्ट तुम्हाला तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तुम्हाला लिस्ट चेक करावी लागेल। त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला ई-केवायसी करावी लागेल। ई-केवायसी करण्याची 5 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे। त्यानंतर तुम्हाला ई-केवायसी करता येणार नाही। त्यामुळे 5 सप्टेंबर पर्यंत तुम्ही ई-केवायसी करू शकता, त्यानंतर मात्र तुम्हाला ई-केवायसी करता येणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुमचे जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जा किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आपले सरकार सेवा केंद्र असते, त्या ठिकाणी तुमच्या गावाची यादी बघा। यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपये मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करावं लागेल। एक विशिष्ट नंबर असतो, त्या विशिष्ट नंबरच्या सहाय्याने तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रावरच तुम्हाला त्या ठिकाणी ई-केवायसी करावी लागते, तरच तुम्हाला त्या ठिकाणी 50,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य सरकार इलेक्शन पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डेट जे आहेत आता 50,000 रुपये जमा करणार आहे। जे शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र आहेत, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 5 सप्टेंबर नंतर त्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये जमा होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।